आज आपण बटाट्याचा एक चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवणार आहोत, जो की तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता, लंच आणि डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। एकदम ज्युसी अशी ही रेसिपी तयार होते। आतला जो बटाटा आहे तो एकदम सॉफ्ट असा राहतो, अजिबात कडक होत नाही। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत। ते स्वच्छ धुवून घेऊन त्याची साल काढून परत एकदा ते स्वच्छ धुवून घेऊन छान असे कापडाने पुसून घ्यायचे आहेत आणि कोरडे करायचे आहेत। अशा प्रकारे तुमच्याकडे छोटा चाकू असेल किंवा कोणत्याही साईजचा चाकू असेल तो घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे बटाट्याचे आपल्याला मीडियम असे स्लाइस करायचे आहेत। जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त जाडही नाहीत करायचे, मीडियम असे हे स्लाइस आपण करून घेणार आहोत। बटाट्याची क्वांटिटी ही तुमच्या फॅमिली मेंबर्सवरती डिपेंड करणार आहे। जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही बटाट्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल, आणि जर तुमच्याकडे कमी फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही 1 बटाटा घेतला तरीही चालेल। तुम्हाला दिसत असतील बघा, अशा प्रकारे 2 बटाट्याचे हे प्लेटवर आपल्याला काप तयार झालेले आहेत। एकदम छान असे सर्कल शेपचे तयार झालेले आहेत। याच्यानंतर इथे आपल्याला प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, जी बॅग आपल्याला किराणा सामान आणल्यावर मिळते। ती ही बॅग घ्यायची आहे, स्वच्छ पुसून घ्या। याच्यानंतर आपण जे बटाट्याचे काप केलेले आहेत ते बटाट्याचे काप या पिशवीमध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत। जेवढे तुमचे बटाट्याचे काप आहेत त्याच्यापेक्षा मोठी पिशवी घ्या, जेणेकरून तुम्हाला ते रेसिपी करायला सोपं जाईल। याच्यानंतर आता या बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट, इथे तुम्ही बेडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल कलर येण्यासाठी। अर्धा चमचा तेल घालायचं आहे, तुम्ही इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता। आणि 1 कप खिसलेला आपल्याला मोझरेला चीज घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे मोझरेला चीज अवेलेबल नसेल, दुसरं कोणतंही अवेलेबल असेल, तुम्ही ते खिसणीने खिसून घेऊ शकता। सगळे पदार्थ घालून झाल्यानंतर अशा प्रकारे याला गाठ मारायची आहे पिशवीला आणि दोन्ही हाताने ते छान असं मिक्स करायचं आहे। म्हणजेच ती पिशवी चोळायची आहे, जेणेकरून आपण जो मसाला घातलेला आहे तो सगळ्या बटाट्याला लागला जाईल। जर तुम्हाला अशा प्रकारे गाठ मारून हे मिक्स करता येत नसेल तर तुम्ही गाठ सोडून सुद्धा हाताच्या मदतीने ते चोळून मिक्स करू शकता, जेणेकरून जे आपण मसाले घातलेले आहेत ते सगळ्या बटाट्याला लागले जातील। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। याच्यानंतर आपल्याला यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे, म्हणजेच मक्याचं पीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर परत एकदा तीच प्रोसिजर आपल्याला डबल करायची आहे, रिपीट करायची आहे, जी आपण सुरुवातीला केली होती। म्हणजेच अशा प्रकारे ते हाताच्या मदतीने चोळून हे सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करायचे आणि या बटाट्याला लागले पाहिजेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। सो अशा प्रकारे तुम्हाला एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। इथे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। याच्यानंतर एक करून या ज्या बटाट्याच्या स्लाइस आहेत त्या सर्कल शेपमध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही शेप बनवू शकता। जर तुम्हाला स्क्वेअर बनवायचा असेल तुम्ही स्क्वेअर बनवू शकता, रेक्टँगल कोणताही बनवू शकता, जसा तुम्हाला आवडत असेल तसा हा शेप तुम्ही तयार करू शकता। हे तुमचे स्लाइस ठेवून झाल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि त्याच्यावरती एक झाकण आपल्याला झाकायचं आहे। 2 ते 3 मिनिटानंतर हे झाकण तुम्हाला काढायचं आहे, तेव्हा तुम्हाला दिसेल की हे खालच्या बाजूने छान असं फ्राय झालेलं आहे, क्रिस्पी असं। हे फ्राय करताना तुम्ही गॅस मीडियमच ठेवायचा आहे, हाय फ्लेम करू नका, नाहीतर ते करपलं जाईल आणि छान असं मॉइश्चर असं शिजणार नाही। दुसऱ्या बाजूने पलटी झाल्यानंतर परत आपल्याला ते छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। ही तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता, तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता। छान अशी मॉइश्चर असते या रेसिपीमध्ये, बटाटा एकदम नरम असा लागतो। चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।